एक धाव्या चेंडूवरती वेगानं पूर्ण केली जाते धावून आणि एक या धावसंख्येच्या बरोबरीनं धाबा आल्यात त्या 3 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. अगदी सुरुवात शांत पाहायला मिळते ती गिरवले टीमचा टॉस हरला गिरवले संघानं आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा आता त्यांच्यावरती आला निर्णय. हा चेंडू कट केलाय. बॉल क्षेत्ररक्षक आहे गळीमध्ये. एक धाव या बॉलवरती होते कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न कदाचित या बॉलवरती थांबवलं ते स्ट्रायकरवरती फलंदाज साहिल या खेळाडूंना आणि साहिल आणि वेदांत अशी जोडी पाहायला मिळते. 11:57 मिनिटांनी पहिला बॉल पडला. अगदी चांगली स्कोरिंग पाहतो आपण. ते मयूर पाटील जे नारपरवरून बिलॉंग करतात. चांगल्या मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून स्कोरिंग केली जाते. त्यांचं स्वागत. हा चेंडू अगदी थोडासा डीपमध्ये राहिलाय. एक धाव या बॉलवरती होते कंप्लीट. नरेंद्र पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात बाईची धाव या बॉलवरती सांगतायत की ही धाव घेतली जाईल. अगदी आपण जर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं दत्ताजी खाने स्क्वेअर लेग पंच पाहायला मिळतात. अगदी रखरखत होऊ नये आणि पंचांची मोठी कसरत असेल ते मैदानाच्या आतमध्ये. चांगली अंपायरिंग त्यांच्याकडून केली जाते. स्कोर कार्डवरती धाव संख्या आहे 5 धाबा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार. हा चेंडू अगदी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि डीप मिडी विकेटच्या अगदी मधोमध या चेंडूला जज केला आणि पहिला धक्का फलंदाज बाद होईल. साहिल बॅक टू द पॅव्हिलियन. ही स्पर्धा कराडी खुर्द यांच्या वतीनं अगदी असते आवाज आता वाढत चाललाय आणि त्यांचे 2 सुपुत्र पण आहेत. स्वराज आणि वरद असे 2 आहेत. पुढचे भावी असतील ते त्यांचं पण स्वागत करूया. धावफलकावरती धावा आहेत त्या 5. अगदी गोलंदाज वापरला जातो हर्षद माडिक गोलंदाज. हा चेंडू ट्रॅकर बॉल आहे आणि क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाज दुसरा बाद होईल. गेल्या पावली फलंदाज माघार येतात. गोल्डन डकचा शिकार दीपेश हातमोडे. त्याच्याकडे गोलंदाजी तेवढी चांगली आहे. त्यानंतर फलंदाजी सुद्धा चांगली आहे. वेदांत आणि आता त्याच्यासोबत प्रीतम पिटू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असतील. हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गिलोली टीमकडून. आता या 2 खेळाडूंवरती फार मोठी जबाबदारी असेल कारण या मॅचमध्ये 4 ओव्हरची मॅच. फलंदाज 2 बाद झालेत पहिल्याच ओव्हरमध्ये. अगदी शेवटच्या 2 बॉलवरती फलंदाज हर्षद माडिक या गोलंदाजाने 2 विकेट घेतल्या. नवीन गोलंदाज रोशन हा गोलंदाज कासप विलेजकडून मारा करतोय. हा चेंडू लेग स्टिकच्या थोडासा बाहेर फेकलाय. पंच सांगतात की हा चेंडू व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉलची एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल जाते आणि पहिलाच व्हाईट या इनिंगमध्ये आता पाहायला मिळतोय. स्पर्धेतील सुद्धा पहिला व्हाईट आम्हाला मयूर पाटील सांगतायत. स्पर्धेमधील आता दुसऱ्या मॅचमध्ये सुरुवात झाल्यानंतर पहिला व्हाईट बॉल फेकला जातोय. तो गोलंदाज रोशन महाडिक या गोलंदाजाकडून पहिली मॅच जिंकली ती वेदांश स्पोर्ट्स मरियाई क्रिकेट टीम गुलसून देणं. हा चेंडू पॅड वरती आदळलाय. अगदी अपील मोठी झाली होती. डायरेक्ट हिट करायला पाहिजे होते. ही क्षेत्ररक्षकांची अगदी थोडी बारीक ज्या चुका आहेत ना त्या चुका सुधाराव्या लागतील कारण एक विकेट जर आली आसरेवाडी टीमला
जर या मॅचमध्ये तर प्रेशर अगदी रिलीज होऊ शकेल आणि प्रेशर वाढू शकेल ते गिरवले टीमचे. परंतु प्रेशर थोडंसं एक धाब्यानं अगदी रिलीज केलं जात आहे. ते फलंदाज प्रीतम आणि वेदांत या दोन खेळाडूंकडून धावसंख्या झाल्या ती 7 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच पाहायला मिळेल परंतु धाबा यायला पाहिजे. धाबा येणं फार गरजेचं असेल. जर गोलंदाजी तुमच्याकडे असेल चांगली तर तुम्हाला चांगले फायटिंग स्कोर उभारावं लागेल. हा चेंडू फुलटॉस बॉल कन्वर्ट केलाय. डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक वेगानं धावत येत आहेत परंतु ही झेल सोडली जाते. एक धाव या बॉलवरती होते कंप्लीट. अगदी क्षेत्ररक्षकांची साथ या बॉलवरती मिळाली जात नाही आहे. आसरेवाडी टीम खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 2 धाबा कंप्लीट. तिसरी धाव या बॉलवरती पूर्ण केली जाते. जिथे फलंदाज बाद झाला असता तिथे मैदानाच्या आतमध्ये 3 धाबा होत आहेत कंप्लीट. अगदी या जर मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकांची जी साथ असते गोलंदाजाला ती साथ आता मैदानाच्या आतमध्ये मिळत नाहीये ती गोलंदाजांना. कारण जिथे विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळाली असते गोलंदाज रोशन महाडिकला त्या रोशनवरती आता थोडंसं आता पुढच्या बॉलवरती प्रेशर आला असावं. कारण झेल सुटलाय त्यानंतर स्ट्राईक सुद्धा रोटेट होते आणि ज्या अनुषंगाने वेदांत मोरे जो खेळाडू इनेट क्रमांक 1 वरती आलाय सलामी वीर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो स्ट्रायकरवरती आता या बॉलवरती कसा खेळ करेल. हा बॉल अगदी उत्तर दिलं जाते. चुकी केली आणि तदनंतर चुकीला माफी नाही असं दाखवतोय वेदांत मोरे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या ढोक्यावरून बिग हिट 6 धाबा. धाबा धावफलकावरती आहेत. राऊंड विकेट ने मारा करतायत गोलंदाज. बॅट टू द बॉलर असा खेळ पाहायला मिळाला असता परंतु अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधला क्षेत्ररक्षक वेगानं धावत जातोय बॉलवरती. एक धाव कंप्लीट होते आणि एक या धावसंख्येच्या बरोबरीने आता 17 धाबा 2 षटकांचा अगदी पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात आहे. एक शेवटचा बॉल 2 बॉल या षटकामधले बाकी असेल आणि 17 धाबा आहेत त्या धावफलकावरती. अक्षयजी पवार आणि हेमंतजी भोईर यांचं सुद्धा शुभ आगमन होतोय. त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. हा चेंडू प्रीतम तारेच्या बॅट मधून गॅप मध्ये चेंडू गॅप शोधले आणि गॅप मधून आलेला हा वाईडिश मधून एक या बॉलवरती पंचांनी डिसिजन दिलंय ते 4 या धावसंख्येचं. 4 धावा मिळतात. ऋतिक जाधव हा ऋतिक गारे म्हणजे गाऱ्या म्हणजे कैलास दादा मात्रे यांच्या टीम मधले ते सहकारी आणि नारपोली म्हणजे त्यांचं माहेरघर. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. त्यानंतर आमचे जगन केने जगनच आहे ना आणि रातके सौदागर. त्यानंतर दुसरं कोणी आमचे हेमंत भोईर म्हटल्यानंतर नाईट मॅचचे किंग हेमंत भोईर त्यांचंही स्वागत आहे. हेमंत या. हेमंत भोईर विशाल मुरकुडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही स्वागत आहे. त्यानंतर आमचे अक्षय पवार यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. गाऱ्या बघा त्यांचंही स्वागत आहे. जयदास शेठ जरा गाडी काढा. थोडीशी मागून टेम्पो आलेला आहे. जयदास यस. आतमध्ये बसल्या गाडीत मध्ये आवाज येत नाही तर सगळी मंडळी तिथं जाऊन जरा सांगा ना. विशाल शेठ आलेले आहेत. रात्रभर इथे त्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि सकाळी 11 वाजता ते आता 12 वाजता रवाना झालेले आहेत. ते आमचे विशाल मुरखुडे अपडेटर खूप आहेत आमच्याकडे. विष्णू माळे आमचे कासपचे ते या ठिकाणी मॅच आनंद घेत आहेत. अर्जुनजी गाताडे सगळी मंडळी त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. या व्यासपीठावरती बघा विष्णू माळी इथे एक अशी मॅच नसेल जिथे विष्णू माळी आणि आमचे म्हात्रे काका
बाळाराम म्हात्रे यांच्या हाताला खूप चांगली चव जेवणाची, ते दसतील अशी एक पण मॅच होणार नाही या मैदानावरती. हे सगळे क्रिकेटचे चाहते आहेत. नक्कीच विशाल शेठ मुरकुटे यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. रात्रभर त्यांनी इथे खूप मेहनत घेतलेली आहे आणि सकाळी 11:30 वाजता उठून थेट मैदानाकडे आले. त्यांचं स्वागत. हा, वळूया मॅचकडे. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गोलंदाज आहे अनिकेत. चांगला चेंडू होता, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. सगळी मंडळी बघा, पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. रवी शेठ चितळे, त्यानंतर योगेश शेठ मुरगुडे, जगन केने, घाऱ्या, ऋतिक जाधव, तिकडे आमचे अक्षय पवार, पप्पू शेठ सोनावळे, विजय शेठ मुरगुडे, राज नंदनवार, त्यानंतर जे बंटी शेठ. राज नंदनवार म्हणजे रवी चितळे यांचे आजचा आज श्रद्धास्थान. तर वरूया मॅचकडे. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढती आहे. नाथा करांदे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. केलं का स्वागत? प्रकाश मुळे आलेले आहेत, त्यांचंही स्वागत आहे. गोलंदाज नेम प्लीज. अनिकेत. हो, चांगला चेंडू इथे सरळ झाला वाडीच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. एक धाव घेतली जाते आहे. आसरेवाडी आणि गिरवले. काही दिवसापूर्वी गिरवले या ठिकाणी एक मोठी टुर्नामेंट संपन्न झाली आणि आपण पाहिलं असेल त्या मॅच खूप चांगल्या टुर्नामेंटचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि तोच संघ गिरवले या ठिकाणी मैदानात खेळतोय. गिरवले आता सुगीचे दिवस आलेले आहेत. तिथे मोठमोठे टॉवर, किती 17 मजल्याचे ना, 17 मजल्याचे टॉवर तिथे बनत आहेत. त्यामुळे नाईट मॅच काय, डे मॅच काय, सगळ्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. बघा, हेमंत भोईर म्हटल्यानंतर क्रिकेटची खूप आवड. त्यानंतर आमचे सवण्याचे सचिन देशमुख यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हळूहळू सगळे जण इथे येणार. प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं मैदान. विजय मुरकुटे या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे स्पर्धेचं उद्घाटन केलेलं आहे. त्यानंतर योगेश मुरकुटे असतील, त्यानंतर आमचे रवी शेठ चितळे आहेत, सगळी मंडळी, नितेश कारांदे, कल्पेश कदम, अतुल तुंगारे, म्हणजे जी टीम आहे गारमाता टीम, त्यांनी घेतलेली मेहनत. आणि चषक पण आई गारमात आहे. (26) झालेले आहेत गिरवले टीमच्या. आमचे राज तांबोळी साहेब सुद्धा आहेत, वडगावचे आर के तांबोली, शेरो शायरी के बादशाह आर के तांबोळी. हो हो हो, लवकर फुलटॉस. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. हवेचा फायदा होईल का? पण नाही. काय झेल पकडलाय, जबरदस्त झेल. खाली इंग्लंड आणि इंडियामध्ये दरम्यान एक मॅच झाली मला असं वाटतंय, त्यामध्ये एक झेल पकडला. काय अफलातून झेल पकडला होता फिंच ना. एवढा सुपर झेल आतापर्यंत या क्रिकेटमध्ये आपण पाहिला नसेल. जवळजवळ 5 ते 7 फुटावरती उंच उडी मारून गलीमध्ये तो झेल पकडला. पण हा झेल तसा बघितला तर हवेमध्ये होता, सुरुंग लावला त्या चेंडूवरती आणि इथे मात्र हा झेल पकडलाय. फलंदाजच्या ठिकाणी 5 झालेला आहे. धक्का मिळतोय. चांगलं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतंय. सगळी मंडळी, सगळे दिग्गज व्यासपीठावरती. बाबू शेठ बसलेले आहेत, त्यानंतर आमचे पप्पू शेठ, विशाल शेठ तिकडे शांत हवेमध्ये आनंद घेत आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. प्रकाश मुळे, त्यानंतर आमचे क्रीडावकर, संकेत क्रीडावकर, चांगले कॉमेंटेटर मारुती, ते आपण त्यांना पाहिलं असेल. मारुती वाघ आमच्या सोबत आहेत, बाबी सरपंच. जगन केने, घाऱ्या. जास्त वेळ घेत आहेत प्लीज. पंचांना विनंती, आपल्याला तब्बल पहिल्या राऊंडच्या 14 मॅचेस खेळवायचे आहेत.
ओहो, चांगला चेंडू जपकडे आतमध्ये आलाय. विकेट किपर चेंडूकडे पाहत राहिला. चांगली गोलंदाजी या मैदानावरती करतोय गोलंदाज आसरेवाडी टीमचा. अनिकेत चांगला कमबॅक या रखरखत्या उन्हामध्ये. अगदी आपण पाहतो एवढा ऊन या मैदानावरती तरी सुद्धा जो खेळ या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आसरेवाडी टीम कडून. व्हेजिटेरियन सगळे. हा चेंडू मस्त कव्हर ड्राईव्ह क्रॅकिंग स्ट्रोक. चेंडू जाईल इथे सीमारेषे पलीकडे आणि इथे मात्र 6 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. रझाक, अब्दुल रझाक, आपण पाहिलं असेल भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान एक मॅच झाली आणि त्या मॅच मध्ये एक षटकार भारतीय संघाच्या खेळाडू तेंडुलकरनं खेचला होता आणि तिथे अब्दुल रझाकने सांगितलं होतं गोलंदाज त्यावेळेस मला वाटतं पाकिस्तानचाच गोलंदाज त्याला सांगितलं की तू कोणाचा झेल सोडला होता आणि तो झेल सुटला होता सचिन तेंडुलकर यांचा. असाच एक कव्हर ड्राईव्हचा फटका त्या वर्ल्ड कप मध्ये आपण पाहिला आणि भारतीय संघानं पाकिस्तानला 4 मुंड्या चित केलं होतं. कदाचित या मॅच मध्ये हा फटका चांगला आलाय आणि धावाही चांगल्या होत आहेत आसरेवाडी टीमच्या विरोधात. गिरवले टीमच्या झालेल्या आहेत 32 धावा. षटकं संपलेली आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. जसं जसं बाबूशेठ ऊन वाढणार तशा तशा धावा वाढणार आणि खेळाडूही गरम ना म्हणजे तेही त्यांनाही गरम जसं होणार तसे बॅटमधून फटके येणार. चांगले क्रिकेटची स्पर्धा आई गारमाता ट्रॉफी 2024. हेमंत भोईर भारतीय संघाचे अझरुद्दीन त्यांची कॉलर कधी खाली गेली नाही. ते आमचे रोशन स्टायलिश आहे. या लवकर या. गोलंदाज तयार. आमचा अभ्यास तसा कमी नाहीये. लॉंगॉनच्या दिशेनं चेंडू जातोय. फुकट आम्ही अंदाज बांधत नाही आणि इथे मात्र फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेला आहे. अजून एक धक्का मिळाला. 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती बाद झालाय फलंदाज रोशन आहे आणि धावा आहेत त्या 36-2. त्यानंतर गणेशजी तिगम आणि हा नितेश कारंदे तुम्हाला बोलवलंय. गणेश तिगम आपण कुठे असाल तर नितेश कारंदे यांच्याकडे संपर्क करावा. तर तिकडे वळूया मॅच कडे. खूप वेळ होता अंपायर. खूप वेळ मला नाही वाटत तिथे रात्री 1 वाजल्याशिवाय पहिला राऊंड संपेल. खूप वेळ इथे दबडला जातोय
आर.के. तांबोळे आमचे सिनियर कॉमेंटेटर, त्यांची शेरो शायरी तुम्हाला ऐकायला मिळेलच. दुसऱ्या सत्रामध्ये आपण वळणार आहोत आणि योगेश मुरकुटे यांच्यावर 2-3 शेर ते गातीलच, यात मला शंका नसणार आहे. हो हो हो, काय फटका, मस्त स्वीट साऊंड, लॉंग ऑर्मच्या डोक्यावरून चेंडू जाईल 6 धावांसाठी आणि धावा होतील त्या 38. खूप टाइमपास त्या ठिकाणी केला जातोय खेळाडूंकडनं, पेनल्टी दिली जाईल. वा, आडव्या पट्ट्याने खेळायचं होतं चेंडूला, सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. दुसरीच मॅच चालू आहे आज आणि वाजतायत ते 12:30, त्यामुळे खूप वेळ होतोय. गणेशजी शिगम यांच्या ठिकाणी स्वागत केलं जाईल. संदेश कारंदे यांच्या शुभ हस्ते. गणेश शिगम यांना विनंती असेल की तुम्ही आमचं स्वागत स्वीकारावं. गणेशजी शिगम कुठे आहेत? 32 ना, नाही 38 झाले असेल. जातो चेंडू सरळ, 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. तो मात्र या चेंडूवरती धावा मिळतील त्या आमचे मयूर पाटील सांगतात. 40 धावा, पहिलं सत्र अजूनही संपलेलं नाही. तांबूळ सेव्या कॉमेंट्री 2-1 एकच शारी मारा. तर शिगम साहेब आमच्या यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. गणेश ना, गणेश शिगम का ठिगम शिगम, हा 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. काय नाही इथे काय नाही. अरे बाबा तांबोळी साहेब बघा मॅच किती सुंदर आहे. चेंडू सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये, त्यांना चकवा दिलेला आहे. एक धाव घेतली जाते. नवजोत सिंग, हा इथे बाद झालाय, बाद इथे आपण जर बघितलं तर धावा किती आहेत? एकच. पुढची मॅच सौने आणि वानिवली जयेश या 2 टीमना टॉस करण्यासाठी यायचं आहे. सौने आणि वानिवली जयेश, पहिलं सत्र अजूनही संपलेलं नाही. मला असं वाटतंय अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत आणि धावा झाल्या तर मयूर पाटील 41. पहिल्या मॅच मध्ये झाल्या त्या धावा, त्या मात्र 34. आता धावा थोड्याशा वाढलेल्या आहेत, 41 झालेल्या आहेत. काही चेंडू शिल्लक आहेत. 23 मिनिटं आतापर्यंत घेतलेली आहेत, 3 मिनिटं एक्स्ट्रा झालेली आहेत. पंच आपण कृपया तंबी द्यावी. 20 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. बघा सगळे आमचे जे आयोजक आहेत ते मैदानावरती एवढ्या उन्हामध्ये इकडून तिकडून सचिन मालुसरे, त्यानंतर नितेश कारंदे आणि तो कोण आहे अतुल क्रीडावकर, सगळेजण आता मैदानाचा समाधान जायजा घेताना. पहिलं सत्र इथे संपलेलं आहे. धावा करायच्या 24 चेंडूमध्ये 42. परंतु या धावांची सुरुवात कशी होणार? नवजोत सिंग सिद्धू एक प्रसिद्ध समालोचक आहेत शेरो शायरीमध्ये, आणि आमच्या परिसरातले एक जबरदस्त असे शेरो शायरीच्या भाषा, वडगावची शान आर.के. तांबोळी के नाम. रसिकांचं मी आर.के. तांबोळीच्या वतीनं अगदी मनापासून सहर्ष स्वागत. आमच्या समवेत ॲडव्होकेट अभिषेक पाटील, राहुल पाटील, ज्याचा बुलंद आवाज मराठी माध्यम, अभिषेक पाटील ॲडव्होकेट, हे सर्व साथी मित्र, आमच्या योगेश मेरकुटे, अन्य सर्व इतर मान्यवर मंडळी यांचे या ठिकाणी अगदी
अनमोल किमतीचा वेळ काढून त्यांनी या ठिकाणी आपली आवर्जून उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातो या पुढील मॅचसाठी. आने वाले स्टार को सलाम, जाने वाले स्टार को सलाम, आने वाले नए साल का पहला मीठा जाम, योगेश मिलकुटे साहब, उनके ही नाम, उनके ही नाम. तर या ठिकाणी वळूया मॅचच्या दिशेने. किती 42 पाहिजे ना? हे 42 धाव पाहिजेत ना? 4 ओव्हरला 42 4 ओव्हरला म्हणजे 21 जणे 42 21 म्हणजे 10.5ची सरासरी ना? किती 10.50 स्कोरला विचारा ना. 10.50. तर या ठिकाणी पहिलं सत्र संपलंय आणि दुसऱ्या सत्रासमोर जे आव्हान आहे, येणाऱ्या 24 चेंडूमध्ये तब्बल 42 धाव्यांची नितांतपणे गरज, परंतु या ठिकाणी जी प्रति षटकामागे सरासरी राखावी लागेल ती 10.50ची सरासरी राखावी लागेल. यात तीळ मात्र शंका नाही, परंतु सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होती. या अनिकेत आणि त्याच्या समवेत जोडलं जातं हर्षद, अशी ही सलामीची जोडी. आणि पहिलं दरम्यान सवणे वर्सेस वाणिवली या दोन्ही संघाच्या संघनायकाला निवेदन असेल, लागलीच आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यावं. या ठिकाणी आसरेवाडी संघाची सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना झालेली आहे. आणि P1चं पाबंदीचं पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं बंधनकारक षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय दीपेश हातमोडे. हा पंच तंबी द्यायची, विलंब करू नका, आपल्याकडे अवधी फार कमी आहे. हा खेळाडूंनी सुद्धा याला सहकार्य करायला हवं. परंतु या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण 30 यार्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं जाते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. समोर वय तडाखेबाज असा फलंदाज अनिकेत. अनिकेत निकम आणि नॉनस्ट्राईक एंडसाठी त्याच्या समवेत जोडला जातोय हर्षद माडिक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. पहिलं P1चं पाबंदीचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपेश. पहिला चेंडू सुरेख चेंडू, पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी सन्मान दिला. हा लॉंगॉनच्या दिशेने उत्तुंग खणखणीत दणदणीत दमदार मजेदार चवदार षटकार.
बॅटची इनसाइड आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात आणि या ठिकाणी फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, विकेट नंबर 1. सुरुवात पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सुरेख फटका, क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार, निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. दोन्ही फलंदाजामध्ये संयम आहे, नियंत्रण आहे. हॅलो एक बाद 6 धावा. हॅलो पहिलं षटक या ठिकाणी हॅलो हॅलो प्रगती पथावर. गोलंदाजी मार्फत गोलंदाज तयार. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू हलकासा स्टिअर केला, चेंडू गल्लीच्या दिशेने जातोय. एक धाव रोखू शकत नाहीये आणि या एका धावेच्या बरोबरीने धावसंख्येचं समीकरण जाऊन पोहोचतंय 1 बाद 7 या आकड्यावर. 1 बाद 7 धावा. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ. आणि प्रत्येक टीमने याची दक्षता घ्या. तुम्हाला 2 षटकानंतर पाणी मैदानाच्या आतमध्ये मिळेल. प्रत्येक षटकामध्ये पाणी दिलं जाणार नाही, कारण वेळ फार महत्त्वपूर्ण असेल या स्पर्धेची. त्या अनुषंगाने विनंती करतोय की अजिबात आपण वेळ घेऊ नका. तुमचं 20 मिनिटाच्या आतमध्ये तुमचं एक सत्र आणि 40 मिनिटाच्या आतमध्ये तुमचं दोन्ही इनिंग कंप्लीट झाला पाहिजे, याची पण आपण दक्षता घ्या. फार चांगली स्पर्धा आहे. आई गारमाता क्रिकेट टीम नक्कीच. तसंच आपण यानंतरची मॅच होणारी आपण बघतोय की सवणे विरुद्ध वानिवली जयेश या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करेल की आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्सचा ताबा घ्यायचा आहे. नक्कीच दोन्ही टीमला आपण विनंती करूया की आपण टॉस करण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यावं. या बॉलवरती चांगला खेळ करताना पाहायला मिळाला असं, परंतु बॅट अँड बॉलचा या ठिकाणी प्रॉपर संपर्क या ठिकाणी होत नाही आणि तदनंतर बीट केला जातो या बॉलवरती. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलं तर अनिकेत निकमनं, परंतु तदनंतर बॉलवरती अगदी रोखून ठेवलं, थांबून ठेवलं. 2च धावा आल्याने एक महत्त्वपूर्ण विकेट आली. 8 धावा धावफलकावरती. येणारे आता 18 बॉल आणि 34 धावसंख्येची गरज आहे, जिथे 42 धावा करायच्या होत्या आणि आता 18 बॉल आणि 34 धावसंख्येची गरज. चांगली स्पर्धा आहे या स्पर्धेसाठी आणि आसरेवाडी टीमसाठी शुभेच्छा येतात. स्वप्नीलजी कोपकर जे एक यशस्वी आयोजक, आपण एक नामवंत स्पर्धा आपण नेहमी पाहत आलोय खालापूर परिसरामध्ये, आणि स्वप्नीलजी कोपकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि आसरेवाडी टीमला शुभेच्छा आल्या. त्यांच्या समवेत अमोल कदम, त्यानंतर संचित दळवी, पप्पू मते हे अक्कलकोट वरून या स्पर्धेचा एन्जॉय करतात. त्यांचं पण स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीने करतोय. नक्कीच राहुल, आपण बघतोय की सर्वजण या स्पर्धेमध्ये शुभेच्छा देत आहेत, त्यांना सुद्धा आपण धन्यवाद व्यक्त करूया. आपण बघतोय की मैदानामध्ये थोडासा वेळ प्राधान्य होत आहे, त्यांना मी विनंती करतो की आपण लगेच स्पीडअप करा. नक्कीच चला स्पीडअप करा. आणि राहुल, आपण बघतोय की जबरदस्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला गिरवले संघ, आपण लगेचच फील्डिंग करून घ्या. बराच वेळ आपण या स्पर्धेमध्ये घेतला. मी पंचांना विनंती करेन की चला स्पीडअप मध्ये या स्पर्धेमध्ये सुरुवात करायची आहे.
या ठिकाणी 18 चेंडू आणि अजूनही 34 धावींची गरज आहे. या ठिकाणी सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन होते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुजल भोमकर. या ठिकाणी जे समीकरण आहे 18 चेंडू आणि 34 धावींची गरज असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. 1-8 अशी परिस्थिती पाहायला मिळते. 24 चेंडू मध्ये 42 धावा करायच्या आहेत. पहिला षटक संपलं. एक मोहरा गारद 8 धावा. गोलंदाज तयार. सुरेख चेंडू या ठिकाणी शॉर्टपिट पद्धतीचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर झपकन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतो विसावतो. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. धाव संख्या तिथे स्थिर. 1-8 धावा. चांगली गोलंदाजी या ठिकाणी समीकरण 17 चेंडू आणि 34 धावा. प्रति चेंडू मागे 2चं विश्लेषण. या ठिकाणी मात्र सरळ सुजल भोमकर. हा फटका या ठिकाणी देखणा फटका. 2 क्षेत्ररक्षक यांच्या मधून जाणारा हा फसवा फटका. 1 बाउन्स चौकार. 4 धावा. पोहोचतोय. एक मोहरा गारद झाल्यानंतर 1-18 धावा. 18 लॉस ऑफ 1 विकेट्स. गोलंदाज तयार. रिव्हर्स शॉट या ठिकाणी चेंडू गल्लीच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार. निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. समीकरण अजूनही येणारे 14 चेंडू आणि 24 धावेची गरज. चेंडूंपेक्षा 10 धावेचं लंबांतर. 14-24. सुजल भोमकर पुन्हा एकदा तयार. हा चेंडू पंच आमच्या दिशेने संकेत दर्शवितात की स्वर आहे वाईड आहे. एक अवांतर धाव आणि एका अवांतर धावेच्या बरोबरीनं धावसंख्येचं समीकरण जाऊन पोहोचतोय 1-19 धावा. एकोणीस धावा अजूनही 23 धावेची गरज. हा सुरेख चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू. अजूनही 23 धावेची गरज असेल. 13 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतं. सुजल भोमकर गोलंदाजी मार्कवर तयार. 13-23. हा मात्र या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेने हा लावलेला या ठिकाणी आईवा कॅच देखील पकडला जातोय. षटकार 6 धावा.
एक मोहरा गारद आहे. 25 धावा आल्यात. प्रति षटकामागे 12.50 ची सरासरी राखली आणि आता समीकरण येऊन ठेवले येणारे 12 चेंडू आणि अजूनही 17 धावेची गरज. म्हणजे चेंडूंपेक्षा फक्त जे 5 धावेचे अंतर या ठिकाणी जास्त आहे. एका फटक्याची उणीव. बारा चेंडू आणि 17 धावा. या ठिकाणी रजनीकांत माळी आपण कुठे असाल लागलीच या ठिकाणी यायचं. आपलं देखील या शृंखलेच्या माध्यमातून अगदी मनापासून सहर्ष स्वागत केलं जाईल. आपणास विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. तसेच विलास पवार यांना देखील विनंती असेल की लागलीच आपण समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. दरम्यान यापुढील मॅच वाणिवली वर्सेस सवणे. या दोन्ही संघाच्या संघटकाला निवेदन असेल, पुकार असेल, आमंत्रण असेल, लागलीच आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यावं. या ठिकाणी 30 षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राज हातमुडे. समीकरण मित्रांनो 12 चेंडू आणि 17 धावेची गरज. राज 12 चेंडू आणि 17 धावा. सुरेख चेंडू, स्लोवर पद्धतीचा चेंडू, मोठा फटका मारण्याचे प्रयत्न आहेत परंतु या ठिकाणी सिंगल येते आणि या सिंगलच्या बरोबरीनं 1 बाद 26 धावा. 11 चेंडू आणि 16 धावेची गरज. गोलंदाज तयार. सुरेख गोलंदाजी, चांगलं कमबॅक, चांगलं व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळतं. 10 चेंडू आणि अजूनही 16 धावेची गरज. हा काय गोलंदाजी या ठिकाणी. हाही चेंडू या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळतं. समीकरण येऊन ठेपले. 9 चेंडू आणि अजूनही 16 धावेची गरज असेल. तिसरे षटक या ठिकाणी प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर राज पुन्हा एकदा तयार. सवणे आणि वाणिवली आपणास अंतिम पुकार असेल या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. सुरेख फटका या ठिकाणी डीप बॅकवर्डच्या दिशेने 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. आमचे कासप गावचे सुपुत्र सन्माननीय रजनीकांत माळी साहेबांना माझी विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. मंचाच्या दिशेने येताना पाहतात तर मी आयोजकांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. ओव्हर टू आमचे RK प्रभाळी माळी साहेब. या ठिकाणी या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचती आहे. एक मोहरा गारद झाल्यानंतर 30 धावा. अजूनही 8 चेंडू आणि 12 धावेची गरज. म्हणजे 8 चेंडू आणि 1 डझन 1 ग्रॉस धावा. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. या ठिकाणी रजनीकांत माली साहेबांचं तसेच भास्कर तांबोळी त्यांच्या समवेत येत आहेत. त्यांना विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं. या शृंखलेच्या माध्यमातून आपलं अगदी मनापासून सहर्ष स्वागत केलं जाईल. आमचे कासप गावचे सुपुत्र सन्माननीय रजनीकांत माळी साहेबांचं या ठिकाणी स्वागत झालंय. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत या शृंखलेमध्ये आणि आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्याचबरोबर वानिवली विरुद्ध लढत होणार आहे ती म्हणजे सवणे. त्याचं नाणेफेकीचं कौल करतील आमचे विलासजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते. आणि या ठिकाणी आपलातून झेल फलंदाज बाद होतोय. विकेट नंबर 2.
आगमन आहे ते आमच्या समवेत आहेत कॉमेंट्रीसाठी. समीकरण 7-12 सध्या तरी बंद असेल तरी गुप्त पद्धतीने चालू असेलच. हा वानुली संघाने नाणेफेकीचे कौल जिंकले. जो काय निर्णय असेल या ठिकाणी कळवायचा. गोलंदाज तयार. राज हा चेंडू बॅटची इनसाइड एज. यष्टीरक्षक चेंडू अडवणार. एक धाव मिळते आणि या एका धावेच्या बरोबरीनं 31 धावा. वानुली संघाच्या कर्णधाराला माझी विनंती असेल की आपण आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे आणि लगेच जो निर्णय असेल स्वीकारला असेल दोन्ही कर्णधारांनी तो निर्णय स्वीकारत आपण लगेच मैदानात जायचंय. आधीच बराचसा विलंब या सामन्यांना होतोय आणि डे नाईट सामने असल्यामुळे आपल्याला सामन्यांना गती देणं खूप गरजेचं आहे तांबोळी साहेब. हा नक्कीच आपलं म्हणणं या ठिकाणी अगदी योग्य आहे, रास्त आहे. परंतु प्रत्येक टीमने जर टीम मीटिंग वारंवार घेतल्या तर या ठिकाणी वेळेचं सुद्धा या ठिकाणी शॉर्टेज होईल अशी दाट शक्यता आहे. कारण हा जवळजवळ आता 1:15 वाजलेला आहे. ही दुसरी मॅच या ठिकाणी चालू आहे. नक्कीच तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे. अति आपल्या मताशी मी सहमत आहे. दुसरा सामना या ठिकाणी सुरू आहे आणि शेवटच्या टप्प्यात हा सामना आलाय त्यामुळे सामन्यांना गती देणं खूप गरजेचं आहे. पंचांना माझी विनंती असेल की आपण दोन्ही कर्णधारांना विनंती करायची आणि सामन्यांना जरा गती द्यायची आहे. 46 मिनिटं आतापर्यंत या सामन्याला झाली आहेत आणि अजूनही सामना संपलेला नाहीये असे माझे साथी स्कोरर मला माहिती देत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपण वेळेचं बंधन ठेवायचं आहे. वेळ खूप महत्वाची आहे आपल्या आयुष्यामध्ये. त्यामुळे पीटी उषाला विचारा की एका सेकंदाचं किंवा एका मिनिटाचं महत्व किती असतं. प्रत्येक खेळाडूला याची जाण असणं खूप गरजेचं आहे. ओव्हर टू तांबोळी साहेब. हा नक्कीच या ठिकाणी 6 चेंडू आणि 11 धावची गरज. पहिला चेंडू तडकावला गल्लीच्या दिशेने जातो. क्षेत्ररक्षक येणार, चेंडू अडवणार. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतात आणि आता समीकरण येऊन ठेवले. येणारे 5 चेंडू आणि 10 धावेची गरज. 5 2 10 प्रति चेंडू मागे 2 धावेचं विश्लेषण या ठिकाणी. हे हाणामारीचे षटक आहे. फलंदाज या ठिकाणी मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात परंतु गोलंदाज तेवढा ताकदशीर आहे. तेवढा तिचून भेदक मारा करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा तयार. प्रतीक हा चेंडू या ठिकाणी मात्र खराब चेंडू. पंच आमच्या दिशेने वळतात. संकेत दर्शवितात की स्वर आहे, वाईड आहे. एक अवांतर धाव. आता समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 5 चेंडू आणि 9 धावेची गरज. जिथे 5 चेंडू 10 धावा होत्या तिथे 1 धाव कमी झाली. 5 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण आहे. गोलंदाजी या ठिकाणी चांगली करावी लागेल. फलंदाज मात्र या ठिकाणी तयार आहेत. या ठिकाणी मात्र हा अगदी पतंजली बिकानेर माहिती हिट बिग हिट 6 6 धावा. आणून ठेवले. समीकरण येऊन ठेवले. येणारे अजूनही 4 चेंडू आणि 3 धावेची गरज. आता मात्र धाव्यांपेक्षा चेंडू 1 ने जास्त आहे. 4 चेंडू आणि 3 धावेची गरज. चला विलंब करू नका. 4 चेंडू आणि 3 धावेची गरज. गोलंदाज तयार. फलंदाज देखील मैदानाची पाहणी करतोय. कुठल्या दिशेने फटका लगावायचा हा विचार विनिमय त्यांच्या मनामध्ये सोच मनामध्ये चालू आहे. 4 चेंडू आणि 3 धावेची गरज. चांगली मॅच या ठिकाणी. असरेवाडी विपक्ष गिरवले. या दोन्ही संघादरम्यान ही अटीतटीची अतिशय प्रेक्षणीय रंगणीय दमदार अशी ही मॅच. गोलंदाज तयार. हा फटका त्या दिशेने परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात आणि अगदी सीमा रेषेलगत चेंडूचं प्रोटेक्शन केलं जातं. झेल टिपला जातो. विकेट नंबर 3 बॅक टू द डगआउट.
बेस्ट ऑफ लक. या ठिकाणी समीकरण सेम टू सेम, एक सामायिक समीकरण. गणिती भाषेत सांगायचं झालं तर 3 चेंडू आणि 3 धावा. इन ॲट नंबर 5 वर जातोय रिषभ निकम. 3 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण. यापुढील मॅच सवणे विपक्ष वानिवली या दोन्ही संघादरम्यान. स्पीडअप गिरवले टीम्स, आपण विलंब करू नका. ह्या मॅचला जवळजवळ 51 मिनिट अवधी या ठिकाणी खर्च केला जातोय. वेळेला बंधन असतं. 51. चला स्पीडअप करायचं आहे. तीन चेंडू आणि 3 धावेची गरज. गोलंदाज तयार. हा फटका मात्र या ठिकाणी 1 बाउंस सीमा पार. विजय फटका. दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ठोक डीजे.